ठरलं तर मग मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये आता या साक्षीच्या नव्या प्लॅनमुळे अर्जुन आणि चैतन्य भयंकर अडकताना तुम्हाला दिसणार आहे. तर प्रेक्षकांनो, या साक्षीला चैतन्याच्या वागण्याची शंका आल्याने ती त्याच्यावर लक्ष ठेवून असते आणि सगळी माहिती त्याच्याविषयी काढते. आणि यानंतर साक्षीला समजते की चैतन्य हा अर्जुन सोबत मिळून मला फसवत आहे आणि आणि म्हणूनच अर्जुन आणि चैतन्याने यापुढे काय करण्याच्या आत ती एक खूप मोठा भयंकर प्लॅन करते आणि ही साक्षी सगळ्या मीडियाला बोलवून तिकडे एक प्रेस कॉन्फरन्स देते आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये या अर्जुन आणि चैतन्यावर खूप गंभीर आरोप करते आणि त्यांना सांगते की अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी या दोघांनी मिळून माझी खूप मोठी फसवणूक केली आहे. माझ्यासारख्या भोळ्या स्त्रीचा त्यांनी गैरफायदा घेतला आहे. ते खूप कारस्थानी आहेत. मला न्याय हा मिळायलाच हवा असं ती सगळ्यांना सांगत असते. आणि हा व्हिडिओ चैतन्य आणि अर्जुन सोबतच त्यांचं संपूर्ण कुटुंब पाहते तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसतो. हे दोघेही आता या साक्षीमुळे खूप मोठ्या संकटात सापडलेले असतात. आता पाहू येणाऱ्या पुढील भागामध्ये ते यातून कसे निर्दोष सुटतात ते.